मित्रांनो, बीबी मराठीच्या आजच्या भागामध्ये खरंच निकी तंबुलीने आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे। हा मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये सूरजला निकी तंबुलीने तर येऊन राखी बांधली, आपल्या भावाचा दर्जा दिला। आणखीन सूरजला एक लय मोठं वचन पण दिलेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजा सांगणार आहोत। सगळ्यात पहिले छोटीशी विनंती, व्हिडिओ नाही ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये सगळे घरवाले रक्षाबंधन सेलिब्रेट करत असतात आणि आजच्या एपिसोडमध्ये निकी तंबोली तर सूरजला राखीसुद्धा बांधलेली आहे। आजकाल सूरजला हे पण वचन दिली, वादा केली, सूरज बघ मी हे वचन देते, मी जेव्हा परत जिथं राहील ना तू पण मी पण, तू फक्त मला बाहेर जर तुला काही पण अडचण आली, तुला काही पण प्रॉब्लेम आली, तू मला एक कॉल कर, मी तिथं थांबणार, मी हे वचन देतो, मी जिंदगीभर तो साथ कधी नाही सोडणार। आहे निकी तंबोलीनं म्हणली आहे। निकी तंबोलीनं हे पण म्हणली, तू कोणत्या पण जर अडचणीत असला, जर तुला कयाची पण कमी पडली, जर बहिणीची कमी पडली, कयाची पण कमी पडली, तर तू फक्त मला एक कॉल कर, माझी शूटिंग बंद करून मी किती पण कामामध्ये बिझी होऊ दे, मी तुझ्यापाशी एका मिनिटात हजर असणार। हा मित्रांनो, हे गोष्ट म्हणून निकी तंबोलीनं अख्ख्या महाराष्ट्राचं इतर मित्रांनो मन जिंकलेलं आहे। आजकाल सूरजनं पण मन जिंकले। सूरजनं पण त्याला वादा केले, वचन केले की मी पण आयुष्यभर तुझ्या संग राहणार, तुला सपोर्ट करणार, तू या अडचणीमध्ये येणार। मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये या दोघांची आम्हाला एक अलग बॉन्डिंग बघत नजर येणार आहे, बहिणी भाऊची। हे दोघं आता घरात नाही काही बहीण भाऊ झालेले आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये हे दोघं पण रक्षाबंधनवर इथं आपल्याला एक दुसऱ्याला वचन देत नजर आले। तर तुमचं याच्यावर काय म्हणणं मला कॉमेंटमध्ये सांगून जगा निकीच्या बारेमध्ये।